लाडकी बहीण योजना पहिला टप्पा संपलाय आणि तुम्हाला जर 3,000 रुपये आणखी पण आले नसतील तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येणं खूप गरजेचं आहे। तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला 3,000 रुपये आले नसतील तर कोणत्या टप्प्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स तुमचे बाकी असतील ते मी तुम्हाला विचारणार आहे। चला सुरुवात करूया। चॅनलवर जर नवीन असता तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे येणारी सगळी माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे। सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे 31 जुलै पूर्वी ज्या महिलांनी ज्या ताईंनी फॉर्म भरला होता 31 जुलैच्या अगोदर त्यांचा हा पहिला टप्पा होता। दुसरा टप्पा या ठिकाणी आहे तो म्हणजे 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट ज्या ताईंनी या टप्प्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचा दुसरा टप्पा आहे आणि 25 ऑगस्ट नंतर म्हणजे 26 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत जे पैसे भरतील त्यांचा हा तिसरा टप्पा असणार आहे। आज आपण या 3 टप्प्याबद्दल बोलणार आहोत। जर पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरून पण तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय तर नेमकं काय होणार आहे, कधी पैसे भेटणार आहेत ते पण सांगणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यातल्या ताईंना कधी पैसे भेटणार आहेत ते देखील सांगणार आहे। तर लेक्चरला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी बघायचंय। बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न उत्तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे। शेवटपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मला। तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय काय सांगा बघा। तुमचं नाव सांगायचंय, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, तुमचा अकाउंट डीबीटी झालंय का ते सांगा। नंतर चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय का, या 4 गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचा जिल्हा जरी टाकला तर अजून चांगली गोष्ट आहे। मला लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तोपर्यंत ज्या ताईंनी मला प्रश्न विचारले होते त्या सगळ्यांचे उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करायचं व्हिडिओला। चला सगळ्यात पहिला प्रश्न ताईंचा बघूया काय या ठिकाणी आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मी फॉर्म भरला तरी मला पैसे आले नाही म्हणजे 31 जुलैच्या अगोदर ताईंनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे। 27 जुलैला फॉर्म भरला होता, ठीक आहे। मी आधार लिंक केलेलं आहे तरी पण पैसे आले नाहीत। यस, खूप छान स्वरूपाचा यांनी ताईंनी प्रश्न विचारलाय की 31 जुलैच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरला होता, बरोबर। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आधार कार्ड लिंक केलं होतं। आधार कार्ड लिंक केला तर मला या ठिकाणी ताई तुम्ही सांगायचे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ताई तुम्ही सांगा आधार कार्ड लिंक करणं म्हणजे फक्त आधार कार्ड बँकेमध्ये जाऊन लावणं याला आधार कार्ड लिंक म्हणत नाहीत, किंवा जर तुम्ही बँकेमध्ये अकाउंट उघडले आणि अकाउंट करायच्या वेळेस आधार कार्ड दिलं त्याला लिंक करणं म्हणत नाहीत। आधार कार्ड लिंक करणं म्हणजे काय, सीडिंग करून घ्यायचंय तुम्हाला। आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचंय। सीडिंग करणं म्हणजे डीबीटी करून घ्यायचंय, डीबीटी। जर तुमचं अकाउंट डीबीटी असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, लक्षात घ्या। डीबीटी अकाउंट असेल तर तुम्ही या ठिकाणी पैशाचे भेटणार आहेत। तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुमचं अकाउंट तुम्ही डीबीटी करून घेतलेलं आहे का। चला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। हो, आमचा अर्ज अप्रूव्ह झालाय तरी नाही पैसे नाही। फॉर्म 16 जुलै त्यांनी भरलाय, ठीक आहे ताई। तुम्ही 16 जुलैला फॉर्म भरलाय चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला पैसे येऊ शकतात। पण तुम्ही डीबीटी केले अकाउंट का सांगा। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि 9 ऑगस्ट पर्यंत, लक्षात घ्या, जर 9 ऑगस्ट पर्यंत ताई तुम्ही जर या ठिकाणी बँक सीडिंग केलेलं असेल, जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी ऍक्टिव्ह असेल बँकेला तर तुम्हाला पैसे येणार होते। पण तुमचं या ठिकाणी अकाउंट ऍक्टिव्ह नव्हतं म्हणून तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नाहीत, लक्षात घ्या। जर तुम्ही 31 जुलैच्या अगोदर जरी फॉर्म भरला असेल, जर तुमचं डीबीटी अकाउंट असतं तर 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 1 रुपया पण अकाउंटला आला असता। तुम्हाला 1 रुपया अकाउंटला आला होता का कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 9 ऑगस्ट नंतर पण ज्यांनी डीबीटी करून घेतले 14 ऑगस्ट पर्यंत त्यांना पण पैसे मिळालेले आहेत। तर लक्षात घ्या, तुम्ही जर डीबीटी केलं नसेल अकाउंट लवकरात लवकर करून घ्या। चला पुढच्या ताईंचा प्रश्न आपण बघूया। तुमचे प्रश्न लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत आणि लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी व्हॉट्सअपला पण देत आहे। त्यानंतर तुमचे युट्यूब बघा, युट्यूबवर प्रत्येक मेसेजला मी रिप्लाय पण करत आहे। तुम्ही लवकरात लवकर प्रश्न विचारायचे, लवकर लवकर उत्तर तुम्हाला भेटून जातील। चला
पुढचा प्रश्न आहे 20 जुलैला फॉर्म भरला आणि 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे. ओके ठीक आहे, डीबीटी पण बरोबर आहे, तरी पैसे आले नाहीत. बरोबर, अप्रूव्ह झालाय 3 ऑगस्टला, चांगली गोष्ट आहे. आणि डीबीटी पण बरोबर आहे. तर डीबीटी तुम्ही कधी चेक केलं, फक्त एक लक्षात घ्या, जर तुम्ही डीबीटी चेक केलं असेल तर एकदा चेक मला सांगा की तुमचं ऍक्टिव्ह आहे. पण ते डीबीटी तुम्ही कधी केलंय, 9 ऑगस्टच्या नंतर केलंय का सांगा. जर 9 ऑगस्टच्या नंतर केलं असेल तर तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात. तुम्हाला एक 25 तारखेपासून पैसे यायला सुरू होईल, 25 ऑगस्ट. लक्षात घ्या ताई, तुम्हाला चांगली गोष्ट, तुम्ही डीबीटी केलाय, तुम्ही फॉर्मचं अप्रूव्ह पण झालंय, तुम्हाला 25 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरू होतील. पहिल्या टप्प्यामध्ये बघा, पहिल्या टप्प्यामध्ये कुणाला पैसे भेटलेत, 31 जुलैच्या अगोदर ज्यांच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे भेटलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही आता पात्र आहात, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील. जर पैसे नाही आले तर मला फक्त तुम्ही एक मेसेज टाकून ठेवा की सर आम्हाला काय प्रॉब्लेम आला ते सांगतो तुम्हाला नंतर. कधी, 26 तारखेनंतर मला सांगायचंय, 26 तारखेपर्यंत वाट बघायची. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 10 ऑगस्टला अर्ज करणाऱ्या महिलांना 15 ऑगस्ट पैसे आले पण आम्ही 16 जुलैला भरला. आमचे आधार लिंक, फिडिंग स्टेटस हे सर्व बाबी असताना आमचे पैसे आले नाहीत. खूप सुंदर स्वरूपाचा हा प्रश्न विचारलाय. बऱ्याच स्त्रियांचं असं मत झालंय की बाबा माझ्या ताईला पैसे आलेत, माझ्या शेजारणीच्या काकूला पैसे आलेत. अहो एवढंच काय, मी ज्यांचा फॉर्म भरलाय त्या ताईंना पण पैसे आलेत तरी मला पैसे आले नाहीत. सर आता मी काय करायचं, सगळ्यांना पैसे आलेत. बघा, मला जर पैसे आले नाहीत तर मला खूप वाईट वाटतंय सर, की नेमकं काय करायचंय. सगळ्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पैसे आलेत, मला अजून आले नाहीयेत. टेन्शन घेऊ नका. तुमच्या जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या, तुमचा जिल्हा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पण असे प्रॉब्लेम झालेले आहेत, जसं की सोलापूर जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, अजून बरेच असे जिल्हे आहेत. अजून मला असे मेसेज भरपूर आले. पुणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी अजून पैसे आलेले नाहीयेत. टेन्शन घेऊ नका, तुमच्या ठिकाणी पण पैसे येतील. जिल्ह्यानुसार, जर जिल्ह्यानुसार ह्या गोष्टी चालू आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये ताई पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकर तुमचे सगळे प्रश्न मला विचारायचे आहेत, तुमचे सगळे उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत. चला पुढचा प्रश्न आहे, या ताई म्हणतात विधवांना पैसे भेटणार की नाही, कारण आले नाही. 1,500 महिना दुसरा चालू आहे, म्हणजे विधवा पेन्शन योजना. ठीक आहे, छान गोष्ट आहे. ताईंना विधवा पेन्शन योजना पण भेटत आहे, तुम्हाला पण पैसे भेटतील, टेन्शन घेऊ नका. 1,500 रुपये तुम्हाला ते भेटत असतील तर त्या निधी बरोबर हा निधी पण एकदा मला चेक करावं लागेल, कारण त्याची लिमिट पण, त्याचा GR मला एकदा चेक करावं लागेल. ज्या स्त्रिया दुसऱ्या शासकीय योजनेचा फायदा घेतात त्यांना काय लिमिट आहे, त्यांना कशा स्वरूपाचे गोष्टी आहेत ते मला एकदा चेक करावं लागेल. ताई तुमच्यासाठी मी चेक करतो, GR मला एकदा चेक करावं लागेल की जर तुम्ही 1,500 रुपये तुम्हाला दुसरे भेटत असतील तर हे 1,500 परत भेटतील का. परत एकदा मी चेक करून तुम्हाला सांगतो, उद्याच्या लेक्चरमध्ये मी सांगतो. मला फक्त एकदा आठवणीसाठी एक मेसेज करून ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, मेरा आधार कार्ड लिंक है और अप्रूवल आया है पर अकाउंट में पैसे नहीं आए. यस, कोई बात नहीं, आपको सेकंड राउंड में पैसे आ जाएंगे. किसी जिले से पैसे नहीं आए अभी तक तो उनको भी पैसे आ जाएंगे. टेंशन मत लो ताई, आपको भी पैसे आ जाएंगे. चलो पुढचा प्रश्न बघूया. 2 ऑगस्टला अप्रूव्ह आहे, आधार लिंक आहे आणि अजून पैसे मिळाले नाहीत. यस, तुम्हाला 2 ऑगस्टच्या तेच सांगितलं, तुम्हाला अप्रूव्ह आहे. आधार लिंक फक्त कधी केलंय, लिंक केलंय का डीबीटी केलंय ते पण एकदा चेक करा. डीबीटी करणं, जर तुम्हाला माहित नसेल डीबीटी म्हणजे काय, डीबीटीचा सोप्या भाषेत अर्थ आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरकारच्या योजनेचे पैसे डायरेक्टच्या खात्यामध्ये असतात, ते आधार कार्डला लिंक करून घ्यावं लागतं, त्याला म्हणायचं डीबीटी. डीबीटी तुम्हाला करून घ्यावं लागेल. आणि सोपी गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमच्या बँक जिथं आहे, ज्या बँकेमध्ये तुम्ही काढलेलं आहे अकाउंट, त्या बँकेमध्ये जायचं, तिथं डीबीटीचा फॉर्म भरायचा. ते तुम्हाला 3 ते 4 वर्किंग डेज म्हणजे ज्या दिवशी बँक चालू आहे, सोमवारी जर भरला असेल तुम्ही तर पुढच्या सोमवारपर्यंत तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह होऊन जातं. तर डीबीटी करून घ्या, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील.
चला पुढचा ताईंचा मेसेज आहे. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो या ठिकाणी दिसतोय. वंदन आहे. चला ताई पुढचा बघा, पालघर जिल्हा. माझा फॉर्म 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला. ओके, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे. बँक ऑफिस इंडिया पैसे अजून आले नाहीत. ओके ठीक आहे. आधार सीडिंग साठी 16 ऑगस्टला फॉर्म भरला आहे. यस यस यस. याच ठिकाणी बघा ताई तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, 16 ऑगस्टला तुम्ही सीडिंग केले. आणि बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपले लेक्चर बघून खूप साऱ्या ताईंनी बँकमध्ये जाऊन सीडिंग करून घेतलं, डीबीटी करून घेतलं. त्यामुळे बऱ्याच ताईंना पैसे पण आलेले आहेत अकाउंटला. त्यामुळे खूप धन्यवाद त्यांनी व्यक्त केले. तुमचे पण धन्यवाद, तुम्हाला पैसे भेटले त्याच्यातच मला पण आनंद आहे. फक्त एक गोष्ट करा, तुमच्या अजून इतर ताईंना पण पैसे भेटावेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे भरपूर सारे व्हिडिओ मधून तुम्हाला माहिती देणार आहे. या लाडके बहीण योजनेप्रमाणे अजून भरपूर साऱ्या योजना आहेत. गॅस सिलेंडरची योजना असेल किंवा अजून काय योजना ज्या येत्या सरकारच्या, सगळ्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अजून काही प्रश्न असतील ते मला विचारू शकतात. चला या ठिकाणी त्यांनी काय केलं, प्रॉब्लेम झालाय. 16 ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे. बँक वाले बोलतात आधार सीडिंग व्हायला 8 ते 10 दिवस लागतात. बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. काही काही बँकेमध्ये जसं प्रायव्हेट बँक आहेत, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक 3 ते 4 दिवसामध्ये होतात. पण ज्या काही गव्हर्नमेंटच्या बँक असतील किंवा ज्या पतसंस्था असतील किंवा काही जे असतील त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो. टेन्शन घेऊ नका, होत आहे. तरी पण आधार सीडिंग साठी योजनेची किती दिवसाची मुदत आहे? सर प्लीज आधार सीडिंग साठी सुद्धा मुदत वाढवून घ्यायला सांगा. यस ताई, टेन्शन घेऊ नका. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जरी झालं तरी तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुम्ही म्हणताल की सर मग आम्हाला ह्या महिन्याचे पैसे भेटतील का, पुढच्या महिन्याचे पैसे भेटतील का? यस 100% बघा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याचे या ठिकाणी 3000 रुपये भेटणार आहेत. आणि जुलै ऑगस्ट महिन्याचे 3000 तुम्हाला भेटणार आहेत. आणि सप्टेंबर महिन्याचे पुढच्या महिन्यात जर तुमचं सीडिंग झालं तर त्या ठिकाणी 1500 तुमचं चालू होणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 4500 रुपये भेटतील. बघा तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला डायरेक्ट 4500 रुपये अकाउंटला येतील. टेन्शन घेऊ नका ताई. चला पुढे बघूया. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात, मी 19 जुलैला फॉर्म भरला होता, 6 ऑगस्टला पात्र झाला. ठीक आहे, पण माझं आधार कार्ड लिंक आहे, डीबीटी सीडिंग नव्हतं. यस, ह्याच ठिकाणी प्रॉब्लेम झाला. डीबीटी सीडिंग नव्हतं, 6 ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी सीडिंग नसल्यामुळे पैसे आले नसतील. चला 20 ऑगस्टला डीबीटी साठी अप्लाय केलं आहे, ते म्हणले 3 ते 4 दिवसांनी होऊन जाईल. यस, सांगली जिल्हा बरोबर. 3 ते 4 दिवसात तुम्हाला जर झाला तर दुसऱ्या टप्प्यात जरी नाही भेटले तरी तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटतील. तिसरा टप्पा कधी आहे, पुढच्या महिन्यामध्ये. तर तुम्हाला सगळे पैसे भेटून जातील. काही टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न आहे, 20 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला मंजूर झाला, डीबीटी आणि आधार कार्ड लिंक असून पैसे आले नाही. 4 ऑगस्टला मंजूर झाला, डीबीटी पण आहे. यस, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटून जातील. टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा जिल्हा कोणता आहे ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खूप छान प्रश्न तुम्ही विचारत आहात. छान छान सगळे तुम्हाला उत्तर पण येत आहेत. पण त्या छान उत्तरांची तुम्ही अंमलबजावणी करा. त्या ज्या गोष्टी सांगतोय त्या सगळ्या पूर्ण करा, तरच तुम्हाला अकाउंटला पैसे येणार आहेत. नसता मी माझं एवढी सारी मेहनतीने तुम्हाला व्हिडिओ बनवतोय, तुमचे लेक्चर तुमच्यासाठी करतोय, माहिती गोळा करतोय आणि तुम्हाला माहिती देऊन पण त्याचा जर उपयोग करत नसताल तर काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जसं सांगतोय त्या स्वरूपात तुम्ही तुमचे ऍक्शन घ्यायचे. कुणाकुणाला रिसबमिटचं बटन आले असेल तर रिसबमिट लवकरात लवकर फॉर्म करून टाकायचा आहे. कुणाकुणाला जर आधार कार्ड डीबीटी लिंक नसेल लवकरात लवकर करून घ्यायचंय. जर कुणाचं पेंडिंग स्टेटस असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जर कुणाचं रिव्ह्यू मध्ये स्टेटस असेल तरी सांगायचंय. सगळ्या ऍक्शन पूर्ण झाल्यात तरी पण आम्हाला पैसे आले नाहीत, त्यांना कधी पैसे येतील ते पण मी सांगतो. फक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा मला सांगायचंय आणि काय तुमचा प्रॉब्लेम चालू आहे ते मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. 17/7/24 ला फॉर्म भरला होता, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता, अजून पैसे पडले नाहीत, सगळ्या बाबी पूर्ण आहेत तरी सुद्धा. ओके ताई, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा 2 ऑगस्टला अप्रूव्ह जरी झालाय तरी बहुतेक तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नसले तर आपण ते चेक करूया. जरी तुमचं सगळं अप्रूव्ह झाले 2 ऑगस्ट पर्यंत, बघा मी तुम्हाला काय सांगितलं, 31 जुलैच्या अगोदर पहिला टप्पा होता. तुम्ही दुसऱ्या
टप्प्यामध्ये गेलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटतील. 25-26 तारखेपासून तुम्हाला पैसे यायला सुरू होईल. टेन्शन घेऊ नका दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्याच्यामुळेच तुम्हाला मी खूप खूप छान छान ह्या गोष्टी सांगतोय. जरी तुम्हाला पैसे आले नव्हते, कारण तुमच्या 31 जुलैच्या पहिल्या टप्प्यामध्ये बसलेले नाहीये तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. टेन्शन घेऊ नका. 26 तारखेपासून पैसे नाही आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, त्याच्यावर मी तुम्हाला पुढचे उत्तर देणार आहे. चला, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 4 जुलैमध्ये फॉर्म भरला तरी पण पैसे आले नाही, कार्ड लिंक पण केलं तरी पण पैसे आले नाही. एक गोष्ट सांगा, तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज कधी आलेला आहे? अप्रूव्ड झालं त्यावेळेसच तुम्हाला अप्रूव्ड बघा 31 जुलैच्या अगोदर झाले आहे का? 31 जुलैच्या अगोदर अप्रूव्ड झालेला असेल तरच तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे भेटले असते. जर अप्रूव्डचा मेसेज जर तुम्हाला 31 तारखेनंतर आला असेल, 1 ऑगस्टच्या नंतर आला असेल तर थांबा, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटून जातील. चला, पुढच्या ताईंचा प्रश्न बघूया. फॉर्म जुलैमध्ये भरलाय पण 5 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. यस, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील. पुढच्या ताईंचा प्रश्न आहे, सर मी पुणे येथे आहे, मला पण 6 तारखेला अप्रुव्हल आलंय, बँक पण ऍक्टिव्ह आहे तरी पण पैसे आले नाही. चालेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पण पैसे येतील. चला, पुढचा प्रश्न आहे, एसबीआई बैंक डोंबिवली डीबीटी करने के लिए one staff 1 week leave and another staff not doing this job. Okay, what a scheme for SBI bank. ओके, एसबीआई बैंक में कुछ प्रॉब्लम हो रहा होगा आपको. तो ये गवर्नमेंट की बैंक है, थोड़ा लेट हो सकता है, पर आप उसको फिर से जाओ वहां पर और फिर से चेक करो कि पैसे कब आएंगे. उनको पूछो, या आप पूछो कि डीबीटी मैंने किया है, डीबीटी का मेरा क्या स्टेटस है, वो जाके चेक करो. और वो नहीं कर रहे तो फिर से एक बार इनको रिक्वेस्ट करो. वो अगर अप्रूवल नहीं दे रहे तो उनके मैनेजर के पास जाओ, पर जल्दी से जल्दी आपका अकाउंट डीबीटी करके लो. ताई, जल्दी से आप जल्दी हे कर सकते हो. चलो, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. आतापर्यंत कोणाला काही अडचण असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे. प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक ताईचं या ठिकाणी आपण उत्तर देत आहोत. तुम्ही पण तुमचे प्रश्न लवकरात लवकर विचारा, तुम्हाला पण तुमचे उत्तर मी देणार आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, 8 जुलै फॉर्म भरला होता मी, 16 जुलैला एडिट केला, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी अजून पैसे जमा नाही. सुनीता जाधव, खटाव तालुका, माझं अकाउंट आधीच डीबीटी आहे व ऍक्टिव्ह सुद्धा आहे, तरी सध्या कार्डशी अजून अप्रूव्ह नाही. यस, काही प्रॉब्लेम नाही. ते कार्डशी अजून अप्रूव्ह नाही म्हणजे कोणत्या कार्डशी अप्रूव्ह, सॉरी, कार्ड अजून अप्रूव्ह आहे, कार्डशी अजून अप्रूव्ह आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला या ठिकाणी 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला मेसेज आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहात. तुम्हाला लवकरात लवकर ते पैसे मिळून जातील. नाही आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, 12 जुलैला फॉर्म भरला आहे व 5 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे, पण डीबीटी आज केला आहे, पैसे कधी येतील? ताई, तुम्हाला आज केले म्हणजे कधी केले मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही आज केले म्हणजे कधी केले? आज तारीख आहे बघा, 23 का 24 तारीख आहे आज. तुम्ही आज जर केला असेल तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत, कारण अजून डीबीटी ऍक्टिव्ह नसेल झालं तुमचं. ऍक्टिव्ह व्हायला टाइम लागणार आहे. तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळतील. टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येऊन जातील. टेन्शन घेऊ नका. नाही जर आले तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याच्यावर आपण पुढचे प्रश्न बघूया. चला, धन्यवाद, आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण मला धन्यवाद दिल्याबद्दल थँक्यू. खूप छान स्वरूपाचे आपण प्रश्न उत्तर घेत आहोत. सगळ्या ताईंचे प्रश्न आपण उत्तर देत आहोत. तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि जर चॅनल वर नवीन असता सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान माहिती मी देत आहे. चला, 4 जुलैला भरला फॉर्म, अजून पेंडिंग दाखवत आहे, काय करायचं? यस, खूप छान स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. अजून पण पेंडिंग आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमच्या जवळच्या या ठिकाणी अंगणवाडी ताईकडे जायचंय. अंगणवाडी ताईला जाऊन सांगायचंय किंवा तुमचे जिथं फॉर्म तुम्ही भरलाय त्यांच्याशी भेट घ्यायची आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहे ते पण मला एकदा सांगा, कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये असे प्रॉब्लेम झालेत की अजून रिव्ह्यू मध्ये आहेत, पेंडिंग मध्ये आहेत. त्यांच्यासाठी बघा, गव्हर्नमेंटचे त्या ठिकाणी अधिकारी, त्यांचे जे स्टाफ आहे ते काम करत आहेत. पण जर तुमचं अजून पेंडिंग असेल तर तुम्हाला पाठपुरावा पण करावा लागणार आहे, की तिथे जाऊन एकदा चौकशी करा की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, का पेंडिंगच आहे का रिसबमिटला आलंय ते पण एकदा चेक करा. नुसतं पेंडिंग म्हणून चालणार नाही, रिसबमिटचं बटन आलंय का ते पण एकदा चेक करून घ्यायचं आहे.
सर आमचा फॉर्म 20 जुलैला भरला आणि 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, मेसेज आला, पण बँक सेडिंग 17 ऑगस्टला केलंय. तर 17 ऑगस्टला तुम्ही जर बँक सेडिंग केलं असेल तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटतील. जरी नाही आले तरी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. चला पुढचा प्रश्न आहे, पहिल्या टप्प्यात फॉर्म भरला पण पैसे आले नाही. ओके, पैसे अकोला जिल्ह्यामधून बोलतात, पहिल्या टप्प्यात पैसे भरले पण तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज कधी आला ते पण मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि डीबीटी अकाउंट आहे का ते पण सांगायचं. चला खूप छान प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत सगळ्यांचे. अजून काही कुणाचे प्रश्न असतील तर विचारा, लवकरात लवकर विचारा. सगळ्यांची उत्तरं मी देणार आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. आणि लेक्चर कसं वाटत आहे, तुम्हाला जी मी माहिती सांगतो ती तुम्हाला कशी वाटते, जर चांगली वाटत असेल, तुम्हाला मदत होत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. आज आपण इथेच थांबूया, परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.